जपतलाई आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूने खळबळ, आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। निष्काळजीपणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे। या गंभीर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाच्या घटनेत 3 निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून आणखी 3 विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत शासन व आदिवासी विकास विभागाकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात। या शाळांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूदही केली जाते। मात्र अनेक आश्रमशाळांमध्ये अद्यापही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। काही ठिकाणी इमारतींची दुरवस्था, तुटलेल्या खिडक्या, अपुरे दरवाजे, विद्यार्थ्यांसाठी झोपण्याची अपुरी व्यवस्था तसेच सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आलाय। आश्रमशाळांच्या इमारतींची नियमित दुरुस्ती, परिसराला संरक्षण भिंत, विद्यार्थ्यांच्या निवासाची सुरक्षित व्यवस्था आणि आरोग्यविषयक सुविधा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असतानाही या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनाबाबत विविध आदिवासी संघटनांकडून यापूर्वीही तक्रारी व आक्षेप नोंदविण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेशी संबंधित सर्व प्रश्नांवर शासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच आदिवासी विकास विभागासह शासनाच्या विविध विभागांमध्ये आणि खासगी क्षेत्रात आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवरील भरतीचा प्रश्नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे। या रिक्त जागांबाबत आवश्यक कार्यवाही करून आदिवासी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। जपतलाई आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर असून या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, मूलभूत सुविधा, आरोग्य, भोजन व्यवस्था आणि शैक्षणिक सुविधा याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे। या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर आरसी दादा गावित, जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना, जालम सिंग गावित, तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गावित, अनिल गावित, वेचा गावित, किसन गावित, मथुसेल गावित, तालुका कार्याध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, संजय माऊची, योसेफ पाडवी यांच्यासह मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधवांच्या सह्या आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई या शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा तीव्र निषेध होताना दिसत आहे। आम्ही आज नवापूर तालुक्याच्या वतीने अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना, आदिवासी काँग्रेस आणि नवापूर तालुका आदिवासी उत्सव व समन्वय समितीच्या वतीने या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। आदिवासी खात्यामार्फत आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबविल्या जातात, आश्रमशाळा चालवल्या जातात आणि यामध्ये ज्या सोयी सुविधा करायच्या आहेत त्या शासनाकडून होत नाही असं दिसत आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या सोयी सुविधा, जो आदिवासींचा निधी आहे त्या निधीचा उपयोग या शैक्षणिक व्यवस्थेसाठी नाही, आदिवासींच्या विकासासाठी दिला जात नाही आणि खास करून आदिवासींचा जो निधी आहे तो इतर विभागाकडे वळवला जात आहे आणि याचा हे परिणाम आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंत आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून जे काही अन्न पुरवलं जातं त्याच्यामध्ये विषबाधा झालेली आहेत
आणि या अशा घटना होत असताना या राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेजी साहेब हे यांचं अजिबात लक्ष नाही, हे जबाबदारपणाने वागत आहेत आणि याकडे महाराष्ट्र सरकार गंभीरतेने बघत नाही. आणि त्यामुळे आम्ही आज ही जी घटना घडली, ज्यावेळी निष्पाप मुलींचा बळी गेला आणि या 3 मुली मृत्यूची झुंज देत आहेत, अशा परिस्थितीमध्ये आम्ही मागणी करतो, या बेजबाबदार मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. म्हणून या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करत आहोत की या बेजबाबदार मंत्र्यांचा आपण राजीनामा घ्या आणि आदिवासी विभागाला न्याय द्या, आदिवासी मुलांना न्याय द्या आणि आदिवासी विभाग सक्षमपणे चालवण्यासाठी चांगला नेता आपण या खात्यावर नेमणूक करा, अशी आम्ही आज मागणी करतो. धन्यवाद. नवापूर लोकवाहिनी न्यूज 24 मुख्य संपादक जालम सिंग गावित.